पुणे शहरासह राज्यभरात आता 1 तारखेपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला होता आणि आता पुण्यात जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळते। आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, 2:45 वाजलेले आहेत आणि पाहिलं तर मोठं प्रमाणात मुसळधार पाऊस सध्या शहरात पडताना पाहायला मिळतो। खरं तर हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली होती की 30, 31 आणि 1 तारखेला पुणे शहरासह राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्यासोबतच आज आणि पुढच्या 3 दिवसांसाठी पुणे शहराला येलो अलर्ट सुद्धा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला होता। आणि आता जर आपण पाहिलं तर मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावलेली आहे। मागे सुद्धा 30 तारखेला जो पाऊस झाला तर तेव्हा सुद्धा पुणे शहरातील विविध रस्ते खरं तर एक अगदी 2 ते 3 तासांचा पाऊस झाला, मात्र या 2 ते 3 तासांच्या पावसाने पुणे शहरातले सगळे रस्ते तुंबलेले पाहायला मिळाले आणि ते पाणी तसंच साचून राहिलेलं होतं। आणि त्यानंतर आता 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर म्हणजे काल रात्री सुद्धा थोडा प्रमाणात पाऊस झाला। पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मात्र पुणे शहरात काल 1 तासासाठी पेठांचा जो भाग आहे तर तिकडे पाऊस झालेला पाहायला मिळाला। तर 2 दिवस मागचे शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गारपीट सुद्धा झाली, गारांचा पाऊस सुद्धा पुणे शहराला अनुभवायला मिळाला। आणि त्यानंतर आता आज 1 तारखेला सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आपण पाहिलं तर शाळेतले जे विद्यार्थी आहेत तर ते आता शाळेतून घरी निघालेले आहेत आणि ते सुद्धा इकडनं भिजत ह्या पावसाचा आनंद घेत घरी जाताना पाहायला मिळतात। सोबतच जे बाहेर येणारे जाणारे फिरणारे रस्त्यावर जे वाहन चालक आहेत तर ते सुद्धा भिजत आहेत। खरं तर ह्या अचानक जो पाऊस आलेला आहे त्यामुळे नागरिक छत्री किंवा रेनकोट असं घेऊन बाहेर पडत नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी आडोसा घ्यावा लागतो आणि थांबायला लागतं। आणि या पावसामुळे खरं तर पुणे शहरातल्या बऱ्याच ठिकाणांवर आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, पॉटहोल्स आहेत, त्यामुळे पाणी साचतं आणि अशीच परिस्थिती काही वेळानंतर पाहायला मिळेल। कारण की 6 वाजता जेव्हा नागरिक आपल्या कामावरून घरी जाण्यासाठी निघतील तर तेव्हा हे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मध्यवर्ती भागामध्ये होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुना यनपुरे, सिविक मिरर, पुणे। तुम्ही निघाले का?